महाबोधी महाविहार मुक्त झालाच पाहिजे। महाबोधी महाविहार मुक्त झालाच पाहिजे। जय 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 भीम जय भीम जय 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 भीम 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 एकच साहेब बाबासाहेब। हम अम्बेडकरवादी है, हम अम्बेडकरवादी है। जय भीम 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 जय भीम। पूर्व से हल्ला बोल, पश्चिम से हल्ला बोल, दक्षिण से हल्ला बोल, उत्तर से हल्ला बोल, भारतवर्ष हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, जोर से बोलो, हल्ला बोल। जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम। आप लोगों में से कौन कौन जाने वाले बोलते क्या? सब लोग जाने वाले, सब जाएंगे? सब जाएंगे। धन्यवाद। महाबोधि महाविहार मुक्ति के लिए सभी लोग यहाँ से प्रस्थान करने वाले हैं 5 तारीख को। हम सब उनके साथ जाएंगे महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन के लिए। ठीक है, धन्यवाद। हम लेंगे। ठीक है। संविधानिक कुसंगाच्या माध्यमातून या बैठकीचे आयोजन करण्यात आले। आज आपण बघतो 12 तारखेपासून पुतळा या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे। हे उपोषण मी माझ्या कालखंडात खूप सारं बघितलं। ससाईने उपोषण केलं, बऱ्याच लोकांनी उपोषण केलं, पण उपोषणाने मार्ग हल होतो असं नाही, होत नाही म्हणून होतो, पण संघटन असं त्यांच्या मजबूत आहे। तुमच्याजवळ संघटन नाही, तुमचे पाय आहेत पण तुम्ही लंगडे आहात, तुम्ही डोळे आहात पण अवळे आहात नाही का? कारण की तुमच्याजवळ धम्म नाहीये। ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली धर्मांतर केलं आणि तुमचे पाय मजबूत करण्याचे प्रयत्न केलं, पण तुम्ही आपले पाय मजबूत करू शकले नाही। तुम्ही लाचार झाले, तुम्ही विकल्या गेले, तुम्ही कुठेतरी चुकताय। तुम्हाला काय मिळेल? तुमचे काय हासिल होईल तुमच्याकडून? तुम्हाला पहिले मजबूत करावं लागेल, झाल्याची ती धम्म धारण करावं लागेल, तुम्हाला मजबूत व्हावं लागेल, तुमचं संघटन मजबूत पाहिजे, तुमचं बळ पाहिजे। जसा मुस्लिमाचं बळ आहे तसं तुमच्याजवळ काहीच नाही, फक्त आपण बोमा ठोकतो मस्त, त्याच्याजवळ पैसा आहे तो मस्त फूस आहे, त्याला गरमी चाललेली आहे पैशाची, धर्माची त्याला काही घेणं देणं नाही। तो मोठा कोणामुळे झाला? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मोठा झाला। बाबासाहेबांनी सांगितलं तर विसाबाईचा धर्म जिवंत ठेवण्याकरता दान घ्या। हे मूर्ख लोक, नेलेले लोक कोणी दान देत नाही। विसाबाईचा आपल्या पगारातून एवढे बदमाश लोक आहेत असं बोलायला गेलं तर, आणि म्हणून तुम्हाला धर्म जपातून धारण करणार नाही, जपातून मजबूत होऊ शकत नाही, तुम्ही आपल्या मुलांना मजबूत करू शकत नाही, तुम्ही आपल्या मुलींना मजबूत करू शकत नाही, तुम्ही आपल्या घरांना मजबूत करू शकत नाही, तर पहिले आपलं घर सुधारावं लागेल। थायलंड सोन्यातून निर्माण करतात, ते आपल्या मुलांना भिक्षू बनवतात, ते रोजच्या जीवनात धर्म धारण करतात, आणि म्हणून तो देश श्रीमंत आहे, कंगोडिया श्रीमंत आहे, व्हिएतनाम श्रीमंत आहे। आपण बाबासाहेबांच्या उपकाराने आपण खूप मोठं महान झालो, पण बाबासाहेबांनी जो धर्म आपल्याला विशाल दिला, भगवान बुद्धाने बोलता तो धर्मच आपण समजलो नाही, ना बाबासाहेब समजलो ना बुद्ध समजलो। जेव्हा इथली परिस्थिती बघितली, प्रल्हाद आणि धर्मपाल जेव्हा भारतात आले, भारताची फुटण्याची परिस्थिती बघितली, तेव्हा हिंदू लोकांनी त्याला मारलं, मारूनही त्यांनी त्रास सहन केला, पण ते पुतळ्यासाठी लढले। त्यांनी महात्मा गांधींना पत्र
की भूमि है भोटों के हाथ में सौंपकर एल के गांधी सांगितलं की भारत को स्वराज्य दुनियाचा स्वराज्य मिळतो भोटों की भूमि भोटों के हाथ में सौंप देंगे. हे एव्हिडन्स आहे. पण महात्मा गांधींनी 47ला स्वराज्य मिळालं, परंतु अनागरी धर्मपालाच्या उपस्थितीमध्ये ते सोडवलं नाही, तर ती बिहार कमिटी निर्माण केली आणि तोड्यात तयार होता त्या काळात आणि त्यामध्ये ते त्यांनी आपले लोक टाकले. बदमाश कोण? गांधी. गांधीला समजलंच नाही आपण. बापू 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 म्हणून त्यांना डोक्यावर धरलं आणि बापूंनी सर्व घोळमेळा केला आणि म्हणते आधीचं संघटन आहे म्हणून तर मजबूत आहे की तुम्ही काय करता, तुम्ही काय करत नाही, तुम्ही झोपले की जागे आहात ते पाहतच राहतात तुमच्याकडे, तुम्ही झोपून जाता, पण ते जागृत आहेत. ते मेलेल्यांना जिवंत करतात. कारण की घराघरामध्ये त्यांच्या महिला जातात, घराघरामध्ये त्यांच्या पुरुष जातात आणि धर्म कसा टिकून राहील याच्याकडे त्यांची जोर असते. आपलं तसं जोर असते काय? आपलं संघटन मजबूत नाही, आपली लोक मजबूत नाही, आपलं काम मजबूत नाही, आपलं कामही मजबूत नाही आणि आपले हातही वागायचे आहेत सर्व बाबतीत. आपल्याला करून नाही झालं तर देतात आलं पाहिजे आणि जेवढं गेलं तेवढं येईल ना, तर गेलं तर शिकलं पाहिजे, तर तेही नाही शिकलो गेला. आपण दम कसा वाढेल, दमाची कधी प्रगती होईल, हा सारा भिक्खू संघ आपल्या तुमच्यावर जीवित आहे. आणि मग भट्टी तुम्ही तो विषय काढला आंदोलन की न्यायपालिका. आंदोलनात होऊ शकते, ते तीव्र आंदोलन केलं तरी त्याच्यातून मार्ग निघू शकते, पण कोर्टाची लढाई न्यायपालिकेची लढाई आपल्याला लढावंच लागेल, कायद्याने लढावं लागेल. आणि शेवटी कायद्याने बाबासाहेबांचं संविधान आहे, कायदा शिकवतो आपल्याला, संविधान शिकवतो आणि जेपर्यंत संविधानाच्या माध्यमातून आपण कायद्याने जाणार नाही तोपर्यंत आपलं जे कायदा आहे त्यांच्यावर पुराणा कायदा ते नष्ट होऊ शकत नाही. आणि त्याकरता 80 नंदी मोरांच्या सत्तेची चाबी जेपर्यंत तुमच्या हातात नाही ते पाहिजे तुम्ही काहीच करू शकत नाही. सत्ता एका मिनिटात तो दाना खोलता येईल आपल्याला, एका मिनिटात. पण सत्ता आपल्याला काबीज करायची काय करावं लागेल? संघटन मजबूत करावं लागेल. तुकड्यावर नाही पडता येणार. आपले सर्व नेते तुकड्यावर पडतात, सर्व भिकारी झाले बाबासाहेबांच्या नावाखाली, विकून टाकला बाबासाहेबांना या लोकांनी. म्हणून आपल्याला कोर्टाचीच लढाई लढावी लागेल, न्यायपालिकेचीच लढाई लढावी लागेल. ही लढाई करली तर सुप्रीम कोर्टाच्या माध्यमाने आपल्याला न्याय मिळेल आणि तो कायदा रद्द झाला तर आपलं नवीन कायदा संविधानाच्या माध्यमातून बनू शकेल आणि आपले लोक राहू शकतील. आणि ते तेव्हा ते संकराची लिंक पिंड असेल तुम्ही सांगितल्याप्रमाणे. भगवान बुद्धाच्या सर्व संकराची लिंक पिंड आहे, तो 5 भिक्षू त्याला 5 ब्राह्मण म्हणतात. घंटा आहे तिथे, सर्व काही आहे. आता राम बसवला, गणेश बसवला, तुम्ही जाऊन बघा. मग आपण एवढे लोक असून सर आंबेडकरवादी लोक असून सर काय करतो? जपानच्या लोकांना मराठी येत नाही, हिंदी येत नाही, थायलंडच्या लोकांना हिंदी येत नाही, मराठी येत नाही, तिब्बती लोकांना हिंदी येत नाही, मराठी येत नाही. ही सर्व तुमच्या हातामध्ये आहे. नागपूर गड आहे. नागपूर हा संपूर्ण महाराष्ट्राचा एक गड आहे आणि नागपूरमधून जे क्रांती होईल तर ते पूर्ण देशाला हलवून टाकेल. मगाशी कोणीतरी म्हणत होता की नागपूर बरोबर काय पूर्ण पडेल. अरे पण नागपूरचे लोक तर जिवंत राहा, मजबूत राहा, थोडं विभक्त व्हा. एकूण जर क्रांती झाली तर संपूर्ण देशात क्रांती बसेल तर कुठं काय हलवून जाईल. ससाईने येथून सुरुवात केली नागपूर पासून, पण ससाईने फार मोठी चूक केली त्या काळामध्ये आणि चुकीचे फळ काय आज तुम्हाला आम्हाला भोगावं लागत आहे. ह्या लहान भिक्षूंना भोगावं लागत आहे. ह्या ससाई बाबांनी त्याचे मेंबरशिप घेतली नसती, एक तुकडा टाकला त्या लोकांनी, तुकडा घेऊन टाकला, तेव्हा चुकता 5 वर्ष तेरे मेरे बीच में कैसा है म्हणतात. तसं काम केलं असं बाबांनी आणि बाबा चुपचाप बसला. दीक्षाभूमीचा प्रेसिडेंट झाला, तो चुपचाप बसला. काय करणार? तो पण बाबा पाहिजे, बाबासाठी माणसाने काम करू नये. माझं जीवन समर्पण धर्माकरता, भिक्खूंचं जीवन आहे समर्पण. यांनी एवढं मोठं टाकला तर कुठं जाऊन येतात, इथे सर्व उभी करतात, इथे पत्रकार परिषद घेतात.
याचा काय घेणं देणं आहे? बाकीचे पिकून होते हे पिकून खायला भेटायला चिकून नाही मिळाला चिकून तर पाहिजे तेवढ्या दूरून येतात 7 समुद्र 1200 किलोमीटर अंतरावरून इथे येतात इथे येऊन त्यांना भेट त्याची मला कोणी चालतात किंवा नाही चालत कोणाच्या लक्षात ना की जेवढा की वेळा करू ही तुमची जबाबदारी तुम्ही आपली जबाबदारी पालन करत नाही फार मोठा दुर्दैव आहे आणि ते इथे येऊन सगळ्या नागपूरच्या भिक्षूंना एकत्र करण्याचा प्रयत्न करतात पण ही मिळवले लोक भिक्षू मिळालेले लोकही मिळाले भिक्षू मिळालेले लोकही मिळाले भिक्षू तो मिळालेच आहे कारण फक्त परिपूर्ण आणि लग्न यामध्ये पूर्ण जीवित आहे हे एवढं मोठं पाहतायचं झगडा असेल तुफान असेल भांडण असेल प्रोसेस जाऊ द्या ना पण आता जो सामोरचा प्रश्न तर निभवा या लोकांना एकत्र तर या पटत नसेल तरी या एका घरात 5 भावाचे भांडण होतात पण जेव्हा काही माहीत झाली नाही येतात की नाही तर समजा इथे माहीतच आहे असं समजून सगळं या माहितीने बरोबर आहे काय म्हणतो मी कळते ना माझ्या असंमत आहे पटेल आहे तर ठीक आहे आमच्या मतात नाही दुश्मनी आहे अरे पण मेला ना बाबा त्याला तुझं तर हार घालून त्याच्या डोक्यावर त्याच्या अस्तित्वाची असं प्रकार केलं पाहिजे तेव्हा सर्व लोक माहितीला कसे लोक येतात की नाही माहिती नाही बोलत तरी जातात अरे नाही बोलत नाही बोलत काही हरकत नाही भेटची बातमी आहे गेलं पाहिजे शेवटचं दर्शन घ्यायला म्हणून लोक जातात ही क्रांती येथून करावी लागेल बाबासाहेबांनी येथून धर्मांतर केलं येथून क्रांती उभी केली लोक नागपूर शहर आहे बोटांचं गोल आहे आणि बोटांनी धर्म ठाण्याची धर्म इमानदारीनं भगवान बुद्धाचा धर्म पालन केला हे कुठेही फटकू शकत नाही तर सत्ता आपल्या हातून उत्तर पूर्व पश्चिम आणि दक्षिण चारही दिशातून आपले 4 कॅन्डिडेट निवडून देऊ शकतात 2014 साली मी महानगरपालिकेतून 4 सीटा लढवल्या मला काय गरज होती स्वतंत्र त्याला उभा केला हे 50 लोक काय करत नाही म्हणून सगळ्या मग तो सुरेश माने असो की कोणी असो सर्व माझ्या बंधुवर यायच्या सर्व लीडर पण यांच्या कोणाच्या मी 4 कॅन्डिडेट उभे केले एक मुस्लिम केलं एक एससी केलं आणि 2 लडाख केले आणि माझा पैसा खर्च केला पण ते ईव्हीएम मुळे गडबड झाली माझ्या 2 सीटा जरी आल्या असत्या तर मी विधानसभा उत्तर नागपूरमधून लढलो असतो जे सत्ता आली आहे सत्तेची चाबी आली आहे आणि म्हणून भिक्षूंनी क्रांती केली पाहिजे की पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण भिक्षुंग आता जागरूक या लोकांवर आश्रित करून आहे पांढरे पैसे लोक आहे हे गुरफाडलेले लोक आहेत संसारामध्ये हे धर्म पालन करत नाही आणि म्हणून भिक्षू सरकार पाहिजे भिक्षू विद्वान पाहिजे भिक्षू पंडित पाहिजे भिक्षू चारित्र्यवान पाहिजे भिक्षू नीतिवान पाहिजे बाबासाहेबांचा प्रिन्सिपल होता आता भिक्षूंनी जागरूक व्हायला पाहिजे एक क्रांती फार मोठी क्रांती होऊ शकते भिक्षू ते करू शकेल ते थोडंच करू शकत नाही आणि म्हणून आपल्या हर्षपतीची किती गोष्टी ऐकतात लोकांच्या किती काय काय लोक बोलतात तरी बाबा आमचं ऐकतो होतो आणि म्हणून ते काम करते आणि म्हणून सत्तेची चाबी पहिली गोष्ट दुसरी गोष्ट न्यायालयीन लढाई दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट मोर्चा आंदोलन पण आंदोलन इमानदारीने इमानदारीने व्हायला पाहिजे कोणी विकायला नको पाहिजे आणि जो विकला त्याला कंपटा चांगलं शेकून दिलं पाहिजे या मताची मी घेत आहे